म्हणून म्हणतात लेक बापाचीच जास्त लाडकी असते. ते का तर पुढे सांगतेच, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी आम्ही अशा गोड तयार झालो. आरू तर जरा जास्तच गोड दिसत होती. या गोड गोड परीने छानशी फुलं तोडून आणली. मला दे म्हटलं तर लांब पळून गेली. त्यानंतर स्वयंपाक केला. स्वयंपाकात मस्त कढी, पोळी आणि भात असा मेनू होता, जो की आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतो. त्यानंतर मराठी मूव्ही बघता बघता मस्त जेवण केलं आणि मग हिला झोपी घातलं. हिची झोप होईपर्यंत बाकीची कामे आवरून घेतली आणि उठल्यावर बघा हिची खूप चिडचिड होते. त्यानंतर आम्ही दोघी गेलो शेतात, जिथे की आम्हाला थोडंसं काम होतं. आणि इकडे बघा जादू. तर 2 ते 3 दिवसापूर्वी लावलेली मक्का मस्त अशी उगून आली होती. इकडे माझं बाळही खूप छान खेळत होतं. तिला जास्त काही कोणी खेळायला लागत नाही. असलं तर ठीक, नसलं तरी एकटीच खेळते. आणि दुपारी इकडे सूर्याचा मस्त ऊन सावली असा खेळ चालू होता. तो बघता बघता बाकीची कामं जी करायला गेलो होतो ती काम करून घेतलं आणि मग घरी आलो. घरी येताना आमचा असा अवतार झाला होता. खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे गरमत होतं. आणि आल्या आल्या पहिले कूलरकडे बसलं आणि मग हिने माझं डोकं विचरायला घेतलं. मग मस्त असा एक चहा झाला. आणि आरूच्या पप्पांनी आणलेला खाऊ सगळ्यात आधी तर तिला एकटीलाच खायचा, पण झाकण उघडेना म्हणून माझ्याकडे आला आणि मग झाकण उघडल्यावर परत बाजूला गेला. त्यानंतर सगळ्यात आधी तर एक द्यायचा दादूला, त्यानंतर मला दे म्हटलं तर मग पप्पाला. म्हणून म्हटलं लेक बापाचीच जास्त लाडकी असते. आणि संध्याकाळी असं मस्त वातावरण झालं होतं.